सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाणारी आणि ग्रामीण भागात जीवनवाहिनी मानली जाणारी एसटीची दरवाढ करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर. सर, काय सांगाल ग्रामीण भागात जे आहे ग्रामीण भागात नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी याची भाडेवाढ करण्यात आलेली आहे, काय नक्की तुमचं मत आहे? बघा, एक गोष्ट प्राकाराने लक्षात घेतली पाहिजे. भाडेवाढ किंवा भाडेवाढ नको ह्या दोन गोष्टीवर चर्चा करत असताना एसटी जी आहे तिच्यामध्ये प्रवास करणारा कोण आहे? सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, सन्माननीय शेतकरी, सन्माननीय शेतमजूर, सन्माननीय विद्यार्थी, भारताचं हिंदू राष्ट्राचं फ्युचर, त्याचबरोबर भाजी पाला घेऊन येणारे कष्टकरी भगिनी भाऊ, दूधवाले भाऊ. त्यामुळं अगोदरच एसटी महिलांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्यांना जे आहे एसटीने जे आहे जे कष्टकरी पडतात, जे श्रमजीवी आहेत, विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत, वृद्धांपासून ते महिलांपर्यंत, ह्या सगळ्यांसाठी मायबाप सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याच म्हणजे शिंदे साहेबांच्या काळापासूनच जे आहे हे काय म्हणतो त्याला कन्सेशन्स ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं भाडेवाढ ही कुणाला आहे तर भाडेवाढ ही जे व्यावसायिक लोक आहेत, गरिबांसाठी भाडेवाढ मला तशी दिसत नाही. कारण गरीब जो कष्टकरी आहे, जो विद्यार्थी आहे, जो दूधवाला आहे, जो वयोवृद्ध आहेत, जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, जे पत्रकार आहेत, त्यांना तर ऑलरेडी महिला आहेत, त्यांना तर ऑलरेडी त्याच्यामध्ये सवलत आहेच. दरवाढ ही कोणत्या वर्गासाठी याचा अभ्यास अगोदर केला पाहिजे. आणि टीका करणारे कोण आहेत? टीका करणारे तेच आहेत ज्यांना 124 एसटीतील लालपरी जीवनवाहिनी चालवणारे कष्टकरी होते, ते वीरमरण पत्करत होते. त्यावेळेस त्यांना कधी कळवळा आला नाही आणि राजकीय कळवळा आज आलाय त्यांना, बिना अभ्यासाचा आलाय कळवळा त्यांना. आमच्या गुराखी साहित्यामध्ये म्हणजे मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे. भाई केशवरावजी धोंडगे यांच्या गुराखी गडावरला सातत्याने जाणारा मी गुराखी साहित्यातला वारकरी आहे. म्हणून सांगतो, आमच्या त्याच्यामध्ये अशी म्हण आहे गुराखी साहित्यामध्ये, नाक नसलं ना तर भोक काय म्हणतात, नाक नसलं ना भोक बस झालं म्हणतात. अशा वृत्तीचे लोक ज्यांना नाकच नाही, ज्यांनी 124 एसटीतले कष्टकरी, मग ते उद्धवची संघटना असेल किंवा मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारची संघटना असेल, त्यांना कधीच कळवळा आला नाही आणि आज कळवळा करायला निघालेत. म्हणून तुम्हाला मी सांगतो, एसटीतली भाडेवाढीच्या संदर्भानं सरकार मायबाप, जसं लाडकी बहीण, जसे लाडके भाऊ, जसे लाडके कष्टकरी यांच्या संदर्भानं, लाडके विद्यार्थी यांच्या संदर्भानं तर सवलत आहे. परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब आहेत. प्रताप सरनाईक साहेबांनी कोणताही फायनल डिसिजन होण्याच्या अगोदर एसटी कष्टकरी जनसंघ, जो 68,000 कष्टकऱ्यांचा जनसंघ आहे, आमच्याशी कोणत्याही जर भाडेवाढ असेल, बीओटी तत्वावर काही उपक्रम राबवायचे असतील किंवा एखादी म्हणजे नवीन वाहनं आणायची असतील तर अगोदर मेजॉरिटी ऑर्गनायझेशनला बोलवलं पाहिजे आणि बोलून आमच्याशी चर्चा केली पाहिजे. कारण वाढ ही कुणाला आहे हे अगोदर आपल्याला स्पष्ट करावं लागेल. म्हणजे भाडेवाढ ही रॅन्डम आहे का? रॅन्डम नाही. मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो, भाडेवाढ ही सर्वांसाठी नाही. कारण विद्यार्थ्यांना, कष्टकऱ्यांना, महिला भगिनींना, वृद्धांना, पत्रकारांना आणि त्यातले त्यात स्वातंत्र्य सैनिकांना किंवा लोकप्रतिनिधींना ती भाडेवाढ लागू पडणार नाही. कारण ते ऑलरेडी सवलतीच्या दरामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते भाडेवाढीचा फटका त्यांना बसणं तशा अर्थानं म्हणता येणार नाही. परंतु भाडेवाढ होत असताना ते भाडेवाढीसोबत माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी बैठक शेवटची घेतलेली होती
आपल्या यांच्या काळामध्ये, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस हे स्पष्ट झालेलं होतं की आम्ही 7व्या वेतन आयोगाचा आग्रह सोडलेला नाही, धरून ठेवलेला आहे. भाडेवाढी सोबत पॅरलरली आमची जी आहे 7व्या वेतन आयोगाचा विचार झाला पाहिजे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान 8व्या वेतन आयोगासाठी कमिटी करत आहेत, तर महाराष्ट्र शासनातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग आणि आमच्या एसटीतील कष्टकऱ्यांना सुद्धा 8व्या वेतन आयोगासाठी कमिटी गठीत झाली पाहिजे, अशी मी कळकळीची विनंती उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे करतो, कारण ते खातं त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक साहेबांनाही करतो, कारण ते खात्याचे मंत्री महोदय आहेत. आणि त्या अर्थानं भाडेवाढीचं समर्थन करते वेळेस किंवा करण्याऐवजी मी तुम्हाला हे सांगेल की त्या तुलनेमध्ये कष्टकऱ्यांसोबत न्याय झाला पाहिजे, एसटीतील कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या प्रकारे याआधी तुम्ही मोठ्या प्रमाणात जो आहे एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा दिला होता, तुम्ही आझाद मैदान वगैरे सर्व केलं होतं, पण तुम्हाला काय वाटतं ही जी भाडेवाढ झालेली आहे ती योग्य आहे का? विद्यार्थ्यांसाठी झाली का? तात्विक पाहिलं का? तर माझ्या दृष्टीने नाही. महिला भगिनींसाठी आहे का? तर नाही. यांच्यासाठी आहे का? वयोवृद्धांसाठी आहे का? तर नाही. ही भाडेवाढ कुणासाठी आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की आता त्याच्यामध्ये एसटीमध्ये कमर्शियल सुद्धा आहे, तो कमर्शियल पार्ट आपण तपासला पाहिजे. जसं की आता नुकतंच आपण पाहिलं होतं की एसटीच्या बाबतीत जे आहे खाजगी बसेस घेण्याचा विचार होता, त्या अर्थाने भाडेवाढ आहे का? कारण ती एसटीतले जे म्हणजे आपण मागेच 2100 कोटीचं जे टेंडर होतं ते एसटी कष्टकरी जनसंघाची नापसंती होती. कारण लक्षात घ्या की आवकपेक्षा जावक जास्त होत होती, परंतु त्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला प्राखर्यानं आपण लक्ष देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि याच्यामध्ये मी तर असं म्हणेल की तुम्ही कमर्शियल लेवलवर, कारण तुम्हाला सांगतो आता हे जे खाजगी कंपन्या आहेत ते सुद्धा एसटीतल्या जे आमचा वाहतूक विभाग आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कमर्शियल ना, ज्याच्यामध्ये माल वाहतुकीमध्ये आम्ही जे आहेत अग्रगण्य होत चाललो. त्याच्यामुळे माल वाहतुकीमध्ये वाढ झाली तर आमची काही हरकत नाही, कारण त्या अर्थानं एसटीला पैसा येईल. परंतु आमचं असं म्हणणं आहे की एसटी ही नफ्या तोट्यासोबत बघायची नाही. एसटी ही कायमस्वरूपी जी आहे नफा तोटा न पाहता सामान्य कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी म्हणजे तिथले ड्रायव्हर साहेब असतील, कंडक्टर साहेब असतील, मेकॅनिकल साहेब असतील, हे पब्लिक सर्व्हिस देतात. म्हणजे नर्सेस भगिनी जसं सर्व्हिस देतात, जसे डॉक्टर भाऊ सर्व्हिस देतात, त्याच प्रकारची ही ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेबांची सर्व्हिस आहे. त्यामुळं भाडेवाढ कुणासाठी हे त्या नकट्यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. ज्याच प्रकारे भाडेवाढला जे आहे शरद पवार या राष्ट्रवादी यांच्या गटाकडून देखील जे आहे विरोध करण्यात येत आहे आणि त्यांनी देखील असं म्हटलं आहे की परिवहन खात्याचे मंत्री जर निर्णय घेत नाहीये तर नक्की निर्णय घेतय कोण आणि खातं चालवतोय कोण, हा देखील प्रश्न थेट त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी चिंता करू नये कोण चालवतंय, त्यांनी त्यांची स्वतःची चिंता करावी. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय केलंय याच्यावर कादंबऱ्या लिहिल्या जाऊ शकतात. 124 एसटीतील कष्टकऱ्यांचे मृत जीवनावर 124 चित्रपट बनू शकतात. शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांनी शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्हाला सांगतो शरद पवारांमुळे 124 जीव गेलेले आहेत. त्यांच्या त्या त्यांचं सरकार होतं, त्यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांनी कुणाला बोलवलं होतं दिल्लीला, कुणासोबत मिटिंग केली, कष्टकऱ्यांमध्ये म्हणजे भेदभाव एकमेकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि आता बोटा घालून काय होणार आहे? आत्ता बोटा घालून काय होणार आहे? हा, ज्या ठिकाणी ते आहेत त्यांना जागा दाखवलेली आहे कष्टकऱ्यांनी एसटीतल्या, आणि उद्धवला सुद्धा जागा दाखवलेली आहे एसटीतल्या कष्टकऱ्यांनी. आमचं सरकार आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत. एसटीतले कष्टकरी जनता आमची आहे, आम्ही बघून घेऊ. या नाकारलेल्यांना, लाथाडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या विचाराला आणि उद्धवच्या यांनी चिंता करायची गरज नाही. यांना कोणी किंमत देत नाही. सर, एक वेगळा प्रश्न आहे. मनोज जरांगे हे पुन्हा एकदा मराठा आंदोलन उपोषणासाठी बसलेले, आजचा त्यांचा 3रा दिवस आहे. काय सांगाल? त्यांच्यासोबत अनेक जे आहे गावकरी असतील त्यांच्यासोबत उपोषणाला बसले, त्यात महिला पण आहेत. काय सांगाल? बघा, पहिल्या दिवशी लिफ्ट करून आणलेले लोक होते,
आज तुम्हाला तिथं कोणी बी दिसणार। जरंग्याची भूमिका लोकांना पटली। एक दिवस बघा, मला कोणाला हिनवायचं नाही, परंतु एक आणखीन एक म्हण आहे ढोबळ मराठीमध्ये, हिंदीमध्ये, हिंदी भाषा ज्याला समजते त्याला किराये के टट्टू म्हणतात। लोक टिकत नसतात, ते निघून जात असतात। त्याच्यामुळं आज जे काही 10-5 लोक तिथं आहेत, ते 10-5 लोक सुद्धा बिचारे आमची तब्येत खराब झाली म्हणून स्वतःची सुटका करून घ्यालेत। कारण लोकांना कळालंय सरसगट सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन काहीच देता येत नाही। सर्वोच्च न्यायालयापेक्षा असे कितीतरी जरंगे हे सुप्रीम कोर्टापुढे काहीच नाही, हे सुप्रीम कोर्टापुढे काहीच नाही। त्याच्यामुळे कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही आणि म्हणून जरंग्यासोबत आज महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी पाठ फिरवलेली आहे। एकच आहे तिथं धस, जे आमच्या वंजारी भावांच्या नाहकपणे आमच्या वंजारी समाजाच्या युवकांना टार्गेट करत निघालाय, रोज काहीतरी शोधतंय। त्या दमानिया स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणतात, ते आता म्हणजे वैद्यकीय कधी पदवीधर आहेत ते मला माहित नाही, पण ते आता मेडिकल सायन्सवर बोलायला लागल्यात। ते म्हणायला लागल्यात की आयसीयू मध्ये कोण असावं कोण नसावं। हे सगळं म्हणजे अत्यंत म्हणजे मी सांगतो हे फार वेदनादायी आहे। आणि अशा त्या धसला घेऊन या धस आणि जरंगे हे जे आहे हे दोघांची मी तुम्हाला अगोदर सांगितलं मिकी माऊस क्लब हाऊस सारखं झालंय। ते त्याच्या मागं ते त्याच्या मागं, या दोघांची टग अँड वॉर आहे। ते त्याला वडायले ते त्याला वडायले, त्याला म्हणतात रस्सी खेच रस्सी खेच रस्सी खेच। आणि त्याच्यामुळं हे सगळं जे आहे जरंगेचं आता पडदा पडलेला आहे आणि पडदा पडल्याच्या नंतर त्या कलाकाराला आता कोणी बघायला इच्छुक नाहीत। जरंगेसारखा कलाकार हे मी जसं तुम्हाला सांगितलं किरायाचे टट्टू, आणि तुम्हाला सांगतो मराठा भाऊ आमच्या सोबत आहेत। जरंगेनं 10% जे ईडब्ल्यूएस मधलं मराठा भावांना मिळणारे प्रवेश, त्याचबरोबर नौकऱ्यांमधले आरक्षण म्हणजे त्यापासून मराठा भावांना वंचित केलं। आणि खऱ्या अर्थानं जरंगे जेवढा मारक आहे तेवढा कोणी सुद्धा मारक नाही। आणि आता त्याच्या जोडीला स्पर्धेमध्ये आलेला आहे रस्सीखेचच्या मिकी माऊस क्लब हाऊस मधल्यासारखं दोघांचं चालू आहे, तो म्हणजे धस, सुरेश धस, सुरेश धस। सर काय सांगाल, एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आधी लढा दिला, त्यानंतर आता पुन्हा संतोष देशमुख आले, आता पुन्हा मराठा आरक्षणाकडे लढा देताना नक्कीच चाललंय तरी काय? चाललंय काय ते सांगतो। चाललंय हे पॉलिटिकल ऑफ सीजन टाइम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार सारखी माणसं एक मॉड्यूल तयार करतात, एक नरेटिव्ह तयार करतात, आणि ते काय करत असतात, काही लोकांना म्हणजे विचार त्यांचे पाझरून पोहोचवत असतात। आता लोक ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी म्हणजे तब्येत त्यांची खराब असती म्हणतात, पण ते कसे पळत पळत गेले होते सराटीला, जिथं जरंगेनं सुरुवातीला ओपनिंग केली होती, जिथं म्हणजे महिला पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणजे किती म्हणजे क्षतिग्रस्त झाले होते। तर हे काय, हे तिकडून तशा प्रकारचं वैचारिक पार्सल तशा शरद पवार सारख्या लोकांचं आणलं की ते टेक ओव्हर करायचं। आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा इतर मुख्यमंत्री बनतात त्यावेळेस असे हातखंडे वापरले जातात। आणि त्याच्यामुळं मी परत एकदा कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, आता लोकांना कळाले, ओबीसी भावांना कळाले, भटक्या विमुक्तांना कळाले, अनुसूचित जातीच्या लोकांना कळाले, जमातीच्या लोकांना कळाले की हा मॉड्यूल जे आहे कास्टवर तयार केलेला मॉड्यूल असतं आणि कास्टवर मेजॉरिटी आणि कास्टला म्हणजे हवा द्यायची, काहीतरी महाराष्ट्रामध्ये म्हणजे अघटित होईल अशी भीती निर्माण करायची, राजकीय भीती निर्माण करायची, म्हणजे लोकप्रतिनिधींना टार्गेट करण्याचं हे करायचं। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे फार काही म्हणजे जरंगेचं आता टिकणारं नाही। जरंगेसोबत आता कोणी बी नाही, जरंगेसोबत आता कोणी बी नाही, जरंगेसोबत आता कोणी बी नाही। आणि त्याचमुळं जरंगेच्या उपोषणाचा मी निषेध करतो। जरंगेच्या उपोषण हे बिनबुडाचं आहे, जरंगेचं असंविधानिक आहे। आणि मी आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्या जरंग्याच्या उपोषणाच्या तिथं सरकारनं सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच पाहिजेत। आणि लावल्याच्या नंतर हे लक्षात घेतलं पाहिजे, रोज चादर असो गोधड असो ते तपासलं पाहिजे। काय होते माहितीये काय, बघा उपोषण ही प्रक्रिया आहे, एक आंदोलनाचा स्तोत्र आहे,
परंतु त्या कोणीतरी एकानं कॉमेंट केली, एक व्हिडिओ पाहिला मी, गोधडीमध्ये 5 खिशे आणि त्याच्यामध्ये निघतात म्हणा. नाही हो, ते काय म्हणतात ते काजू बदाम किशमिश असं काही होता कामा नये. त्यामुळं सरकारी डॉक्टर असावा, त्याचबरोबर जर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी त्याचं उपोषण असेल, ऐकत नसेल, डॉक्टरचा रिपोर्ट जर ब्लड शुगर कमी झाली असं दिसत असेल तर ताबडतोब ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे त्या जरंग्याला अटक कराव, त्याला उभं कराव आणि कायद्यामध्ये जे तरतूद आहे की एखाद्याला मी मरतो म्हणून मरण्याची, मी असंच करतो म्हणून वागण्याची तरतूद नाही, तेव्हा जरंगेला अटक करून मॅजिस्ट्रेट समोर उभं करा. परत एकदा पुनरावृत्ती होता कामा नये. मागे आमच्या पोलीस भावांना, आमच्या भगिनींना ज्या प्रकारे अति गंभीर दुखापती सहन कराव्या लागल्या त्या परत होता कामा नये. आणि पोलिसांना माझी परत विनंती आहे, वाट बघू नका, कारवाईला वेळ करू नका, याचा ढोंग, याचा लबाडपणाला वेळ करू नका अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर एसटीच्या भाडेवाढी संदर्भात 1 रुपयाची भाडेवाढ जी केली म्हणजे 10 रुपयाच्या जागी 11 रुपये, ती भाडेवाढीच्या ऐवजी 1 रुपयाच्या 15 रुपये करा. कारण लक्षात घ्या, 1 रुपयाचा कॉईन हे देणाऱ्याला कठीण आहे, घेणाऱ्याला कठीण आहे. 15 रुपये करा माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब. परंतु 15 रुपयासोबत 7वा वेतन आयोग माझ्या कष्टकऱ्याला द्याकडे डंके की चोट पे 68,000 कष्टकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो, तुमचा उदो आणि तुमचं कल्याणच होईल. तसंच मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो. नक्कीच सर, पाहायला गेलं तर एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आहे वारंवार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काय वाटतं तुम्हाला, योग्य आहे का ती मागणी? हे कोण करायलंय? हे करायलंय धस. हे कोण? मराठ्याचा पुढारी व्हायला निघालाय. मी ते मिकी माऊस क्लब हाऊस मधल्यासारखं म्हणलो की नाही तुम्हाला. दुसरं कोण करायलंय? जरंग्या. तिसरं कोण करायलंय? आमदार साळुंके. हे सगळे कोण आहेत? हे एका मराठा समाजाच्या पुढारपणाच्या स्पर्धेतले खेळाडू आहेत. आणि त्यांना करायचंय का हे सगळं करून? तर वंजारी समाजाचे जे पुढारपण आहे, धनंजय मुंडे असतील किंवा मुंडे कुटुंबीय असतील किंवा वंजारी समाजातले उभरते तारे असतील, मला सांगा, म्हणजे इथपर्यंत खालची पातळी मी पाहिली नाही की तुम्ही जामीन मिळाला तर आम्ही असं करून टाकू, म्हणजे कोर्टाला थ्रेट करायला तुम्ही. ते दमानियांनी तर सांगितलं की वैद्यकीय उपचार कसा करावा. अरे, सामाजिक कार्यकर्त्याची एक मर्यादा असते. आंबेडकरी चळवळीतले, तुम्हाला सांगतो, दलित पॅंथरचे कार्यकर्ते सुद्धा कधी सुद्धा आपल्या मर्यादा ओलांडत नाहीत. असं काहीतरी ओलांडू नका ज्याच्यामुळे सगळीकडून उद्रेक होईल. सांगायचं तात्पर्य की हे सगळं धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्यामागचं हे षडयंत्र आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे काय कोणी बालखानत काय होत नाही. अख्खा समाज, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्तामधला ब्राह्मण, हे सगळेजण मुंडे साहेबांसोबत आहेत. मुंडे साहेबाच्या मंत्रिपदाला कोणताही धोका लागू शकत नाही. कारण मुंडे कुटुंब, मग पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, मोठे मुंडे साहेब असतील. अरे, मोठे मुंडे साहेब जेव्हा मंत्री होते ना तेव्हा गुणरत्न सदावर्ते कोणत्या चळवळीतून आलेला, यापेक्षा गुणरत्न सदावर्तेंच्या पाठीवर कायदेशीर दृष्ट्या संरक्षण देण्याचं काम सुद्धा मुंडे साहेबांनी केलेलं होतं. हे इतिहास जर कोणी वाचून पाहिला तर त्याला कळेल. त्या गुणरत्न हे उगा बोलत नसतंय. धनंजय मुंडे असतील, पंकजाताई असतील, त्यांनाही मला सांगायचंय की मोठे मुंडे साहेब मंत्री असताना त्यावेळेस वैद्यकीय विद्यार्थ्यांना तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी आशीर्वाद दिला होता. हे जातीची लढाई नाहीये आमची. ज्या प्रकारे धस आणि जरंगे लढतंय किंवा साळुंके लढतंय, आमची जी लढाई आहे ती आमच्या भटक्या विमुक्ताला कोणत्याच प्रकारे त्रास देऊ नये, त्रास होऊ नये आणि मंत्रिपद घालवायला हे धस काय एवढा मोठा लागून गेलाय काय? धसनं स्वतःचं फाटलेलं शिवून घ्यावं, दुसऱ्याच्या मागे लागू नये. एक बोट दुसऱ्याला दाखवतो, 4 बोट आपल्याकडे राहतात. हे सुद्धा डंके की चोट पे सांगतो. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल सर. अनेक जे विषय आहेत गुणरत्न सदावर्तेने हात घालत म्हटलं आहे की एसटीची भाडेवाढ अधिक वाढवून म्हणजे 15 रुपये वाढवावी अशी देखील त्यांनी थेट मागणी केलेली आहे. या संदर्भात अधिक जे आहेत पाहताना आपल्याला मिळाले. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह श्रीकृष्णावटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.